मंडळी नमस्कार. जसं की आज 8-10 दिवस झाले जे काय झाले प्रकार जे काय घडले ते खूप चुकीचे घडले. असे घडायला नको होते. अगदी 27 जुलै पासून ते आज जवळपास 8 ते 10 दिवस झालं जे काय घडले यवतमध्ये ते खूप चुकीचं घडले. इथून पुढे अशा घटना घडू नये याची नागरिकांनी खबरदारी तर घ्यावीच सर्वांनीच. असं होता कामा नये. आणि सर्वप्रथम म्हणजे सांगण्याचा उद्देश की 163 जे कलम आहे म्हणजे जमावबंदी ही उद्यापासून म्हणजेच 7 तारखेपासून जमावबंदी हे सगळं रद्द केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे. उद्यापासून नियमितप्रमाणे यवतगाव चालू राहील आपलं रेग्युलर प्रमाणे. कोणाला कधीही या, कधीही येऊन घेऊन जावा. काय खरेदी करायची कधी या, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत गाव चालू राहील नेहमीप्रमाणे. जमावबंदी सगळी उठवण्यात आलेली आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंतच फक्त हे चालू राहील आणि 12च्या नंतर रेग्युलर आपलं उद्यापासून हे सगळं चालू राहील. याची सर्व यवतकरांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी दखल घ्यावी किंवा माहिती असावं यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवत आहे छोटासा, की उद्यापासून यवतगाव रेग्युलर नियमितप्रमाणे सर्व चालू राहील. सर्व नियम कायदे जे काय आहे ते सर्व व्यवस्थितपणे बंद झालेले रद्द केलेले आहेत. शिथिलता दिलेली आहे सर्व पूर्ण वेळ. ठीक आहे. सर्वांनी ह्या आदेशाचं पालन करावं आणि नियमितप्रमाणे यवतगाव चालू राहील. आता इथून पुढे कुठेही अशा घटना घडू नये. वाईट घटना किंवा कुठेही काही झालं असेल तर अजिबात असं काही झालं नाही पाहिजे. महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तरी सर्वांनी आपले नियमितप्रमाणे गाव चालू राहील. त्यामुळे आता कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. अफवा खूप येतात सध्या. अफवा आहेत. कोणी काही सांगेल अफवामध्ये, त्यामध्ये कोणीही विश्वास ठेवू नये अफवांवरती सर्वप्रथम. ठीक आहे. सर्वांनी आपापले दुकानं टायमिंगला उघडा, व्यवस्थित वेळेप्रमाणे आपलं रेग्युलर कामधंदा चालू. जसं की आज आम्ही बनवले तर आज विनंती केली होती की कमी वेळ आहे, वेळ वाढवावा वगैरे. आणि शुकशुकाट गाव आहे, दिवसभर गाव शुकशुकाट असल्यामुळे सगळं काही करमत नाही. दिवसभर उन्हात तिथं गाव कोण थांबत नाही. स्टँडवर कोण गजबजलेला परिसर असतो सतत. त्या ठिकाणी कोणीही तिथे नाही. अगदी सतत गजबजलेला परिसर. आज शुकशुकाट आहे. पण उद्यापासून पूर्वरत जसं आपलं पूर्वी रेग्युलर होतं तसं पूर्वरत गाव चालू राहणार आहे यवतगाव. काय जे काय झाले ते इथून मागं ह्या 8-10 दिवसामध्ये खूप चुकीचं घडलं, खूप वाईट घडलं. खूप म्हणजे अत्यंत गावाला गालबोट लागलं. करून घेरून गेला एक जण, तिसरेच गेले मोकर. पण त्याची शिक्षा अख्ख्या गावाला भोगावं लागली. त्याच्यामुळे गावातल्या दळणवळणावर परिणाम झाला. गावातले विविध उद्योग व्यवसाय सगळे बंद पडले. गावातली आर्थिक उलाढाल बंद पडली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक उलाढाल बंद पडली. कमीत कमी ह्या 8-10 दिवसात जवळपास 15 दिवस गाव रिवर्स आलेलं आहे. रिटर्न महिनाभर म्हणलं तरी चालेल. गावाची प्रगती 1 महिनाभर म्हणलं तरी थांबली असं म्हणायला तरी काही हरकत नाही. कारण खूप म्हणजे 8 दिवस रविवारी बंद होतं, 31 तारखेला बंद होतं. तिथून पुढे 6-7 दिवस झालं बंदच आहे. 8-10 दिवस झालं जवळपास गाव बंदच आहे. अशा घटना कधी इथून घडल्या नाहीत. इथून मागच्या काळात कधी 40-50-60 वर्षात. पण ही घटना अशी घडली 2025 27 जुलै 2025 ते 6 ऑगस्ट 2025 ह्या दरम्यान जे काही लोकांनी अनुभवले, जे काही घडले ऐतिहासिक. यवतची ग्रामसभा बी ऐतिहासिक घडली. खूप म्हणजे अशी ग्रामसभा बी कधी यवतमध्ये झाली नाही. असे जन आक्रोश मोर्चे बी कधी यवतमध्ये निघले नाहीत. एवढे भयंकर असे मोर्चे पण निघले. आज पण कशी ग्रामसभा पण झाली नाही, एवढे मोठमोठे आंदोलन पण नाही झाले आणि एवढे मोठे आंदोलन पण झालं नाही आणि कधी अशा सभा पण घडल्या नाहीत. इतकंच हे झालं. खूप चुकीचं घडले आजपर्यंत. त्यामुळे इथून पुढे आपलं यवतगाव सुरळीत सुखसमाधानाने सगळेजण राहतील व्यवस्थित आणि पूर्वरत गावाची उद्यापासून लवकरात लवकर व्यवस्थित पूर्वरत होईल. आणि आपण अपेक्षा करूया की सर्वांनी व्यवस्थित
राहावं आणि सर्वांनी आनंदात राहावं ही आपल्याकडनं विनंती आहे. चला, पुन्हा एकदा आनंदाची बातमी, उद्यापासून यवतगाव पूर्ववत होते. सर्व कायदे, सर्व जमावबंदी, 143 कलम, संचारबंदी सर्व आज 12पर्यंतच आहे. 12 नंतर गाव पूर्णपणे रेग्युलर आपल्या नियमित वेळेप्रमाणे चालू राहील याची सर्व यवत नागरिकांनी व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी विनंती घ्यावी, दखल घ्यावी. सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. चला ठीक आहे, काही चुकलं असेल शब्द तर माफी असावी. रामकृष्ण हरी.